गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. चला, आज आपण मिरर इमेज बघणार आहे. ठीक आहे. मिरर इमेज म्हणजे जेव्हा आपण आरशात बघतो तर आपली इमेज कशी दिसते. तर आपल्याकडे खूप वेगळे वेगळे टाईपचे इमेजेस राहणार आहे. तर ते आपल्याला इमेज बघायची की आपली इमेज कशी दिसणार आहे आणि कसं येणार आहे. ठीक आहे. म्हणजे कोणतरी एखादी फिगर जर आपल्याकडे असेल तर त्याची मिरर इमेज आपल्याला काढायची असेल तर आपण कसं काढू शकतो त्या मिरर इमेज. ते आपलं हे आहे. ठीक आहे. आता बघा, ही फिगर आहे आपल्याकडे. कोणची? पहिले बेसिक बघू आपण. हम्म. ही जी फिगर आहे आपल्याकडे, दिसते सगळ्यांना फिगर? येस. आता हे रेक्टँगल म्हणजे माझ्याकडे अशी ही फिगर आहे कशी. आता या फिगर मध्ये ट्रायंगल आहे आपल्याकडे. अशी फिगर आहे आपली. काढते मी, काढते आहे. हे बघा, ही अशी फिगर आहे आपल्याकडे. इथे रेक्टँगल आहे, सॉरी स्क्वेअर आहे. इथे सर्कल आहे. इथे ट्रायंगल आहे. आणि इथे आहे स्टार. ठीक आहे. तर जर आम्ही इथे जर आरसा ठेवलं या साईडला तर माझी इमेज कशी दिसेल बघा. कधी पण मिरर इमेजचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना काय लक्ष द्यायचंय की जे लाईन ऑफ मिरर इमेज आहे, हे काय आपली लाईन ऑफ मिरर. ठीक आहे. इथे आपण मिरर ठेवलाय. इथे जवळ काय काय आहे. या मिररच्या जवळ कोण आहे? हा स्क्वेअर. मग पहिले काय दिसेल आपल्याला? हा स्क्वेअर. ओके. मिरर इमेज आणि वॉटर इमेज मध्ये फरक आहे, घाई करू नका. डायग्राम डायरेक्ट उलटे होतात. ठीक आहे. म्हणून पहिले कन्सेप्ट शिकून घे व्यवस्थित काय असते. ठीक आहे. लाईन ऑफ मिरर इमेज बघायची पहिले, जे बघितली आपण. ओके. मग त्याच्यानंतर जवळ काय आहे? या मिरर जवळ, मिरर लाईनच्या किंवा मिरर जवळ काय आहे? पहिले आपल्याला स्क्वेअर दिसते. मग स्क्वेअर दिसणार. ओके. दुसरं काय दिसणार असं आपण नंतर, आता अपोजिट साईडला हा सर्कल दिसेल. ओके. त्याच्यानंतर हा ऍज दिसणार आहे. कळलं? ठीक आहे. कन्सेप्ट कळलं सगळ्यांना? इट्स सो सिम्पल. यस, बट तरी लक्ष द्या. ठीक आहे. चला नेक्स्ट. नेक्स्ट स्लाइड बघा. आता तुम्हाला मी थोडं बेसिक मध्ये सांगून देते मिरर इमेज कशी दिसते. झिरोची मिरर इमेज कशी दिसणार आहे? झिरोची मिरर इमेज कशी दिसणार आहे? इथून मिरर इमेज झिरोच राहणार आहे. ओके. झिरोची इमेज कशी दिसणार आहे? असे दिसणार आहे. वनची कशी दिसणार आहे? असं वन आहे. ठीक आहे. हॅलो, मिहिरला कॉल करा, तो येईल तुम्हाला घ्यायला. वनची कशी दिसणार आहे? इथून मिरर इमेज आहे आपली. ओके. कशी दिसणार आहे? बघा, जवळ काय यायचे कसं बघणार आहे आपण? याचं वनचं अपोजिट कसं होईल? ही लाईन असंच येणार आहे. ओके. ही जी लाईन आहे अशीच येणार आहे. मग वनचं पण असंच येणार आहे. फक्त हे बघा, हे या साईडला आहे. ओके. हे बघ, मिरर जवळ कोण आहे या साईडला? ते त्या साईडला आहे, म्हणून हे ह्या साईडला आहे. कळलं? आता टू. टू कसं दिसणार आहे मिरर मध्ये? तुम्ही काय करा, एका पेपरवर, तुम्हाला जर कळत नसेल ना की बा हे कसं होते, प्रॅक्टिकली जर बघायचं असेल तर काय करायचं, मोठं पेपर घ्यायचं, एवढं मोठं, त्याच्यावर टू लिहायचं आणि तिथे मिरर समोर ठेवायचं असं. मग तुम्हाला कन्सिडर होईल की बा टू कसं दिसतो, वन कसं दिसतो, ए कसं दिसतो, तुम्हाला कळेल. प्रॅक्टिकल करून बघायचं. ठीक आहे. सगळे क्वेश्चन प्रॅक्टिकल करून बघायचे. तुमचं अजून कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. टू कसं दिसणार आहे आपला? असं दिसणार आहे. थ्री कसं दिसणार आहे? हे लाईन ऑफ मिरर. ठीक आहे. थ्री कसं दिसणार आहे? या या साईडला याचं तोंड आहे, तर मिररच्या या साईडला तोंड राहील. ओके. नंतर फोर. फोर कसं दिसतोय? असं. हे आपली मिरर इमेज. हे बघा, या साईडला अशी लाईन आहे, ही लाईन अशी काढली मी. मग हा या साईडला आहे. कोणत्या साईडला? मिररच्या त्या साईडला. मिररच्या त्या साईडला. मग हे कसं येईल? असं. ओके. फाईव्ह बघा, फाईव्ह लाईन, फाईव्ह असं काढतो आपण. कळत सगळ्यांना? फाईव्ह असं करतो आपण. तर हे
5 कसं दिसणार आहे? असं दिसणार आहे. ठीक आहे. 6 कसं दिसतो? असं. मिरर इमेज 6 कसं दिसणार मग आपल्याला? या साईडचं, या साईडला. म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की बाबा आता 8 ऍज दिसतो, 8 सारखा दिसतो, 8 मध्ये काही चेंजेस होत नाही. ठीक आहे. 6चं काय होतं? उलट 6 होतो. ठीक आहे. 9चं काय होतं? उलट 9 होतो. एचा एच राहणार आहे, कारण की उलट ए नाही होणार. एचा उलट ए नाही होणार. हे कशामध्ये येईल? वॉटर इमेज मध्ये अपोजिट. ठीक आहे. म्हणून तुम्हाला म्हटलंय बघा, आता एचा कन्सेप्ट बघा. लाईन ऑफ मिरर इमेज या साईडला आहे, म्हणजे याचं अपोजिट होईल हॉरिझॉन्टली. मग हा काय येईल? असंच येईल. कळलं? याचं मिरर इमेज, बीचं मिरर इमेज असं आहे. मग हे लाईन ऑफ मिरर इमेज अशी आहे आपली. ओके. याचं मिरर इमेज कसं होणार आहे? या साईडच्या लाईन ऑफ मिरर इमेज ह्या जवळ काय असं 3 आहे, मग हे 3चं कसं होतंय? असं उलट 3 होत. ठीक आहे. कळते सगळ्यांना? करते ना? हा बेटा थोडं हे बेसिक आहे, आपण घेऊन घेऊ. ओके. अवनी, वैष्णवी करते ना? येस. अवनी, वैष्णवी, शिवाजी, कैवल्य. ओके चला. आता बघा सी कसं आहे? असं काढलंय. लाईन ऑफ मिरर इमेज आपली अशी आहे, मग सी कसं येईल? जवळच हे तोंड उघड आहे, मग इथे पण काय येईल? या साईडला तोंड उघडच राहील. डी चं कसं येईल मिरर इमेज? तुम्ही काय काय सगळे लेटर्स घ्यायचे, एखादा खरा पेपर घ्यायचा, रफ पेपर घ्यायचं, ए बी सी डी असं लिहायचं आणि आठ समोर उभं राहायचं. तुम्हाला कळेल की खरंच हे फिगर असे येतात. ए ला पण ट्राय करा तुम्ही. ठीक आहे. त्याच्यानंतर डी चं कसं येईल? लाईन ऑफ मिरर इमेजवर खूप लक्ष द्यायचं. ठीक आहे. लाईन ऑफ मिरर इमेज ही आहे आपली, मग डी कसं येईल? या साईडचं सी यायला उलट, मग हे उलट सी होईल असं, है ना? ई कसं होईल? असं असते, मग याचं अपोजिट कसं होईल? या साईडला आहे बघा, लाईन ऑफ मिरर इमेज या साईडला आहे, म्हणजे हे लाईन्स असे ओपन राहणार आहे आपले, 1 2 3, आणि वर लाईन वर्टिकल राहणार आहे. बरोबर. एफ कसं येणार आहे? असं. लाईन ऑफ मिरर इमेज ही आहे आपली, म्हणजे जवळ असं आहे, असं आहे, मग हे असं, हे झालं एफ. कळतं सगळ्यांना? सगळ्यांनी काय करायचं? ए पासून तर झेड पर्यंत स्मॉल एबीसीडी आणि कॅपिटल आणि स्मॉल दोन्ही एबीसीडी मिरर इमेज करून बघायचे पहिले. ठीक आहे. डिजिट पण सेम लिहायचे आणि कसं आहे ते चेक करायचं. मग चेक काय तुमचा आन्सर राईट आलाय की रॉंग आलाय, ही ऍक्टिव्हिटी सगळ्यांनी घरी करायची. ठीक आहे. करणार नाही एवढं होमवर्क? ठीक आहे, ठीक आहे, चालेल. करणार ना होमवर्क हे? येस. अवनी करणार ना? ओके ओके चला. आता पुढचं. ठीक आहे. आता पुढचं एफ पर्यंत आलो आपण. जी कसं होणार आहे? जी हे असं असते. ठीक आहे. मिरर इमेज या साईडला आहे, मग जी कसं होईल? हे बघा, इथे जवळ लाईन कोणती आहे? ही वाली. मग ही लाईन अशी येईल, मग ही लाईन अशी येईल, मग ही असं येईल. लक्ष द्या बरं का खूप. कधी 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 आपल्याला काय होते? कन्फ्युजन होते. आता याची मिरर बघा, याच्या जवळ कोणती लाईन आहे? ही वर्टिकल, ही लाईन अशीच येणार आहे. मग ही मधात आहे, ही येणार. मग ही दूरची लाईन ही अशी येणार. याचं पण काय असते? मिरर इमेज इमेज सारखं असते. आयचं पण सारखं राहणार आहे, टीचं पण सारखं आहे, यूचं पण सारखं आहे, व्हीचं पण सारखं आहे, डब्ल्यूचं पण, एक्सचं पण सारखं आहे, वायचं पण सारखं आहे, यमचं पण सारखंच राहणार आहे. कसं बघा ना, यम इथे काढलं मी, याची मिरर इमेज या जवळ ही लाईन आहे, मग सेकंड लाईन अशी अशी अशी. बरोबर. यांचं मिरर इमेज बघा. आता इथे आयचं काय होतं? पहिले सगळं इरेज करून टाक. ओके. इथपर्यंत कळलं सगळ्यांना? तुमचं म्हणणं असेल मॅम मला कशाला सांगायला लागलं एवढं बेसिक बेसिक? सांगायचे बेटा, सगळ्यांना बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे. क्वेश्चन मग कसंही सॉल्व्ह करता येते आपल्याला. हे एबीसीडी कशी येते, 1 2 3 4, स्मॉल एबीसीडी, बिग एबीसीडी, हे सगळे क्वेश्चन आपल्याला यायला पाहिजे. ठीक आहे. म्हणून तर आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो ना. एकदा बेसिक पक्का झाला की मग काही प्रॉब्लेम नाही. ओके. कळते सगळ्यांना? काय आहे 0 0 0? युक्त
तर पुढचं के ची मिरर इमेज कशी राहणार आहे? बघा हे के आहे, हे असं याला ओपन आहे या साईडला मिरर इमेज, मग हे असं इथे ओपन आहे आणि असं के. ओके. मग एल एल असं येणार आहे आपलं, याची मिरर इमेज ही एल जवळ कसं आहे, हे या लाईन स्ट्रेट लाईन अशी आहे, मग ही लाईन स्ट्रेट आहे, हे झालं एल. ठीक आहे, लक्ष द्या बेटा, कारण की डायग्राम हार्ड असतात. यमचं तसं राहणार आहे, ही लाईन फर्स्ट असं. ठीक आहे, यांची मिरर इमेज कशी राहणार आहे, असं. मग ही लाईन जवळ आहे, ही लाईन पहिले, मग ही वाली लाईन, मग ही वाली लाईन. ठीक आहे, तर ही वाली अशी लाईन तर अशी अपोजिट होईल. नंतर ओस ओस राहणार आहे. पी ची बघा, पी ची मिरर इमेज हे असं आहे, तर मग हे असं करून असं येईल. ओके. क्यूचं पण या साईडला लाईन आहे, तर मग काय गेलं, या साईडला लाईन जवळ कोण पहिले लाईन आहे, मग ही लाईन आली, मग हा ओ. तुम्ही पण टाकत चला, चला एक 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 फिगर टाकत चला. ओके. आता ओ नंतर क्यू नंतर काय येईल, आर. आर ची मिरर टाका तुम्ही. तुम्हाला टाईप करता येणार नाही ना, टायपिंग मध्ये नाही ना ते मिरर इमेजचं. आरचं कसं येईल, हे मिरर इमेज आहे आपली, हा असं आणि हे असं आहे, तर हे असं है ना. यशची बघा हे असं आहे, तर याची इमेज अशी. टी सारखी आहे, यू डब्ल्यू एक्स वाय हे लक्षात ठेवायचं, जे सारखे सारखे आहे. ठीक आहे, आपल्याला कधी कधी क्वेश्चन येते मधात, ते पटकन ते क्वेश्चन सॉल्व्ह करता येते. बघा एचं असं आहे, बी ची अशी आहे, बी ची डी होते, सी चं असं, सी चं तर असं होते, डी असं असं ते असं होते, ई चं असंही होते, एफ चं लक्ष द्या, म्हणजे पुढचं क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. ठीक आहे, जी चं असं उलट जी होते बघा, याचं असं आहे मिरर इमेज, मग जवळ कोण आहे असं आहे, मग पहिले हे येईल, मग अशी लाईन येईल. ओके. लाईन ऑफ मिरर इमेज जवळ पहिले कोण आहे त्याच्या हिशोबाने आपली मिरर इमेज येत असते. आयचं काय येईल, आय येईल, जेचं असं उलट जे येईल. बघा केला बघा इकडे, के असं आहे, मिरर इमेज कशी येईल याची, ही लाईन अशी फिगर आहे, हे असं येईल, म्हणजे कॅपिटल सारखंच. ओके, आय असंच राहणार आहे मिरर इमेज मध्ये. यमचे कसं येईल, हे बघ ही लाईन जवळ आहे मिरर इमेजच्या, मग हे इथे येईल असं असं असं. ओके. तर बेसिक घेऊ आपण, नंतर सॉल्व्ह करू. कुठपर्यंत आलो आपण, एम पर्यंत. यांची मिरर इमेज बघा, यांची अशी आहे, मग ही कशी येईल, अशी उलटी. ओची या साईडला आहे, कशी येईल, अशी उलटी है ना. पी ची अशी आहे, लाईन ऑफ मिरर इमेज बघायची, हे असं येईल या साईडला आहे, तर हे अपोजिट साईडला येईल आणि अशी एक लाईन येईल है ना. आरच असं आहे, मग जवळ कोण आहे आरचे, ही, मग हे असं होईल आणि लाईन. बरोबर. एसचा असं आहे बघा, एसचा हा जे स्पेस आहे तो असं ओपन आहे मिरर इमेज कडे, मग हा ओपन स्पेस इथे येईल आपल्याला असं. लक्ष द्या, एचचा एस नाही होत. ओके. नंतर यूचा असा आहे, तर मग या साईडला लाईन आहे, तर मग ही लाईन या साईडला येईल आणि हा वीचा वीस राहणार आहे, डब्ल्यूचा डब्ल्यूच राहणार आहे, एक्सचं एक्स राहणार आहे, वायचं लक्ष द्या, वायचं हे बघा, हे वाय आहे आपलं, ह्याची मिरर इमेज, ही लाईन इथे या साईडला आहे, हे याच्या अपोजिट साईडला येईल, या डायरेक्शन मध्ये अपोजिट डायरेक्शन येईल आणि अशी एक लाईन. झेडचं लक्ष द्या, सर्वात शेवटचं लेटर झेड कसं येईल, हे असं या साईडला ओपन आहे, हे या साईडला ओपन आहे, तर हे असं येईल. ठीक आहे, कळलं सगळ्यांना. चला पुढचे क्वेश्चन, क्वेश्चन सॉल्व्ह. हा तुमच्याकडे क्वेश्चन सॉल्व्ह करायचा क्वेश्चन. ठीक आहे, हे बघा ही पण एक फिगर आहे. चला आता क्वेश्चन सुरू होते, आपले लक्ष द्या सगळ्यांनी, बेसिक संपायला आलाय, मला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, किती कळलं किती नाही. बघा आता ही फिगर आहे आपल्याकडे, हे रेक्टँगल आहे आणि हा एरो आहे आणि हे स्टार आहे दोन, आणि इथे आपली मिरर लाईन ऑफ मिरर इमेज आहे. ठीक आहे, आता ही लाईन ऑफ मिरर इमेज आहे. तुमच्याकडे बुक आहे ना, त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करत जा, टॉपिक झालाय क्वेश्चन सॉल्व्ह करून बघायचे बेटा. ओके, काय डिफिकल्टी असेल तर
विचारायचं क्वेश्चन मला, मॅम हे नाही कळलंय, हे तर मिरर इमेज सांगा. ओके. काल तुम्हाला बॉड मार्क्सचे क्वेश्चन शिकवले, त्याची मी तुम्ही सॉल्व्ह केली आहे का? टेस्ट सगळ्यांनी जमली, सगळ्यांनी बॉड मार्क्सची टेस्ट? काल तुम्हाला बॉड मार्क्स शिकवले, त्याची टेस्ट जमली का तुम्हाला सगळ्यांना? सगळ्यांना क्वेश्चन जमले? बेसिक जे शिकवले होते आपण. दीपमाला नाही नाही कळलं बेटा तुम्हाला? ओके, कळेल हळूहळू. ठीक आहे. सगळ्यांनी टेस्ट जमली का कालची? सॉल्व्ह केली सगळ्यांनी? सारंग जमली, व्हेरी गुड सारंग. सॉल्व्ह करा, काही क्वेश्चन नाही कळले सरांना मला कोणाला पण विचारा. ओके. पण टेस्ट सॉल्व्ह करणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. युक्ताने केली, व्हेरी गुड युक्ता. श्रुतिका, आयुष केले तुम्ही टेस्ट सॉल्व्ह ना? कळले ना क्वेश्चन सगळे जमले ना? ओके ओके चालेल, व्हेरी गुड बेटा. ठीक आहे सर. आता याची मिरर इमेज कशी येईल? ठीक आहे. मी काय म्हटलं, लाईन ऑफ मिरर इमेज बघायची आपली. इथे मिरर इमेज आपली जवळ कोण आहे? ही लाईन. मग ही लाईन पहिले आली, हे बघा. हे एरो पासून दूर जात आहे लाईन पासून, मग हे इथे दूर जाईल याचा एरो. ठीक आहे. मग हे स्टार ऍज इथे लिहिल, त्यात काही चेंजेस नाही होणार. ओके. हे ऑब्जेक्ट बघा. आता बघा, हे असे एरोज आहे. तर ही लाईन ऑफ मिरर इमेज आहे आपली. मी तुम्हाला काय म्हटलं, हे लाईन ऑफ मिरर इमेज बघायचं, त्याच्या जवळ कोणते कोणते ऑब्जेक्ट जवळ आहे हे बघा. या लाईन ऑफ मिरर इमेज जवळ कोणता आहे? हा एरो. म्हणून हा एरो इथे आलाय. या लाईन ऑफ मिरर इमेज जवळ कोणता आहे? हा एरो या साईडला आहे, ह्या अपोजिट साईडला आला. ओके. इथे बघा, हे असं आहे. याची इमेज कशी? हे बघा, हे सी आहे आपलं, हे उलट सी. ही लाईन अशी होती आणि ही अशी आली. ठीक आहे. इथे बघा ही फिगर. या फिगर मध्ये हा ट्रायंगल, लाईन ऑफ मिरर इमेज इथे आहे. हा एरो या साईडला आहे, त्या अपोजिट साईडला काही मिरर इमेज आहे. ठीक आहे. नेक्स्ट, इथे इथे मिरर इमेज कशी येईल? सेम असंच. हे सर्कल आहे, शेपची मिरर इमेज बघा. चला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे पटापट. सांगा पहिल्या क्वेश्चनचा आन्सर सांगा बेटा पटापट. चला क्वेश्चन आले तुमच्याकडे, आता बेसिक झालं तुम्हाला. येस आदिती, व्हेरी गुड बेटा. सॉल्व्ह करायची मिरर इमेज. तुम्हाला नेटवर पण भरपूर क्वेश्चन भेटणार आहे, सॉल्व्ह करत जायचं. ठीक आहे. पहिल्याचा आन्सर सांगा. क्वेश्चन नंबर फर्स्टचा आन्सर सांगा बेटा पटापट. 1. युक्त दीपमाला लक्ष द्या. ओके. सगळ्यांचे आन्सर 1 आले, व्हेरी गुड. व्हेरी गुड युक्ता, वैष्णवी, श्रुतिका, सारंग. यस. दीपमाला तुम्ही लक्ष द्या बेटा. ओके. चला मी सांगते आता, लक्ष द्या. आपली फिगर अशी आहे. ठीक आहे. हे आपली लाईन ऑफ मिरर इमेज आहे. मी काय म्हणते तुम्हाला, जे लाईन ऑफ मिरर इमेज जवळ, ती फिगर तिथे जवळ येणार आहे. ही अशी लाईन स्ट्रेट येणार आहे. हे बघा, ही लाईन पासून हे लांब आहे ना? हो, मग ही पण लाईन लांबच येणार आहे. ओके. मग हा ऍज इज येणार आहे, काही चेंजेस होणार नाही याच्यामध्ये. याचं असं ट्रायंगल होणार नाही, हे चुकलं. ओके, लक्ष द्या. ठीक आहे. आणि हे एरो खाली येईल ऍज इट इज. एरोच आपण मिरर इमेज काढते, मिरर इमेज मध्ये अपोजिट होत नसते. मिररचं जवळ जे आहे ते जवळ येते आणि लांब गोष्ट मागे येते. तुम्ही कधी काय करायचं, मिरर समोर उभं राहायचं. तुम्ही उभे आहे, तुमच्या मागे कोण आहे? अजून एक पर्सनला उभं करायचं. जे जवळ आहे ते जवळ दिसेल आणि जे लांब आहे ते लांब दिसणार आहे मिरर मिरर इमेज मध्ये. सेम इथे पण तुम्हाला असंच करायचंय. ठीक आहे. याचा फिगर हे नाही, एरो उलट होणार आहे का? नाही. लाईन ऑफ मिरर जवळ जवळ कसं आहे, हा एरो असं वरती आहे, इथे पण काय येईल, असं हे वरतीच येणार आहे. ओके. कळलं सगळ्यांना? दीपमाला तुम्हाला कळलं का बेटा? दीपमाला कळलं का तुम्हाला? दीपमाला बी सांगितलं होतं ना? ओके चला नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन.
क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करा. आता बघा तुम्हाला मी ते 1 2 ABCD स्मॉल कॅपिटल खूप हळूहळू सांगितले समजून. इथे पण तेच क्वेश्चन आले म्हणजे ते क्वेश्चन रोज सॉल्व्ह करायचे. ABCD उलटी लिहून पाहायची, मिरर इमेज करून पाहायची, कधी वॉटर इमेज करून पाहायची, कॅपिटल स्मॉल लेटर्स पण, नंबर्स पण 1 to 0 पर्यंत, 0 to 9 पर्यंत लेटर्स, ते पण असं उलटे म्हणजे मिरर इमेज करून बघायची, वॉटर इमेज करून बघायची. ठीक आहे, प्रॅक्टिस करायची रोज. ओके चला, काय काय आन्सर आले? 2 टू सगळ्यांचे आन्सर आले आहे. बघूया. व्हेरी गुड. आयुष, श्रुतिका, युक्ता, येस युक्ता, अनाम, युक्ता, अजून येस येस, व्हेरी गुड बेटा. सगळ्यांनी आन्सर. 1 मिनिट, वन वाला कोण आहे? प्रज्ञेश शिंदे, लक्ष द्या. चला मी सांगते, लक्ष द्या. हे बघा, 3 आहे आणि हा असं 1 आहे. याची काढायची आपल्याला मिरर इमेज. मी काय म्हटलं, जे गोष्ट जवळ असते ते लाईन ऑफ मिरर इमेजचे पण जवळ येणार आहे. हे बघा, हे 1 जवळ आहे तर 1 असं नाही येणार. ठीक आहे, कसं येणार? हा जे 1 आहे हे स्ट्रेट लाईन अशी येणार आहे आणि ह्या मिरर जवळ कोण आहे? ही 1 असे स्ट्रेट लाईन, वर्टिकल लाईन. बट ही जे स्लॅन्टिंग लाईन आहे हे या साईडला आहे, इथे पण ते त्या साईडलाच येणार आहे. ओके, कळलं सगळ्यांना? कळलं ना? आता या 3 मध्ये ह्याचा अपोजिट होईल. ठीक आहे, म्हणून आपला आन्सर काय आलाय? 2 आलाय. 1 आलाय का? नाही. 1 मध्ये ही लाईन अशी पाहिजे होती म्हणून चुकलं. हे बरोबर आहे. इथे मॅम इथं उलट केलं आहे आणि 3चं उलट करायचं का आपल्याला? 3चं नाही, आपल्याला मिरर इमेज काढायची आहे. ठीक आहे, ओके, कळलं सगळ्यांना? क्वेश्चन नंबर 2 सगळ्यांना कळलं आहे का बेटा? सांगायचा आन्सर कळलं आहे की नाही? यस टाइप करा कळलं असेल तर. ओके सर, नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन सांगा. MUMPU ती मिरर इमेज काय येईल? काय क्वेश्चन आपलं? MPU याची काढायची आपल्याला मिरर इमेज. काय करायची आहे? मिरर इमेज. येस, व्हेरी गुड. प्रज्ञेश शिंदे, पूर्वी राग, व्हेरी गुड. युक्ता, अवनी, प्रज्ञा, मोनिका, दीपमाला, ज्यांचा आन्सर 2 आला आहे त्यांचा आन्सर चुकला आहे. ठीक आहे, लक्ष द्या. मी सांगतो, मी सांगते. ठीक आहे, बघा. मिरर इमेज ही अशी लाईन ऑफ मिरर इमेज आहे आपली. ओके, जवळ काय मिरर मिरर इमेजच्या मिररच्या जवळ काय? पहिले यू आहे, मग यू असं येतो, आपण बघितलं होतं. आता हे पी बघा, आपण शिकलो होतो पी ची मिरर इमेज कशी. तुम्ही म्हणता मॅडम हे सो सिम्पल आहे, कशाला समजून सांगता, पण हे बेसिक खूप इम्पॉर्टंट आहे. कसं येईल पीचं मिरर इमेज? हे बघा, या साईडला जवळ कोण आहे पहिले? हा असं आहे, मग ही लाईन पीचं काय म्हणते मग? क्यू होतो. ठीक आहे, मग यमचं, यमची मिरर इमेज शिकलो होतो आपण. काय जवळ आहे हे यम? असं असं असं, मग यमचं काय येते? असं येते. काय येईल आपला आन्सर सांगा? आन्सर ऑप्शन नंबर 1. 2 येणार का? 2 येणार का? का नाही येणार? त्यांनी पी ची मिरर इमेज अशी असते. कशी असते? या जवळ कोण आहे? या साईडला येईल. जे गोष्ट जवळ आहे ते जवळ दिसेल आणि जे गोष्ट लांब आहे ते लांब दिसेल मिरर इमेज मध्ये. ओके, पीचं असं उलट पी नाही होणार. ठीक आहे, म्हणून हे चुकलं.
इथे बघा हा यूज डायरेक्ट उलटा येऊन गेला. यूज असं येऊ राहील ना. हे बरोबर होतं, हे बरोबर होतं, मग याच्यामुळे चुकलं. इथे बघा डायरेक्ट याने काय करून टाकली, वॉटर इमेज करून टाकली, जे आपण उद्या शिकणार आहे. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? नेक्स्ट क्वेश्चन सांगा. माझी डायग्राम कळूस तर तुम्ही सांगा. सांगा बेटा, आन्सर सांगा पटापट, चला. चला पटापट आन्सर सांगा. 4 4 येते सगळ्यांचे आन्सर. आन्सर 3 आहे की 4 आहे की 1 आहे की 2 आहे? सांगा बेटा आन्सर, ऑप्शन पटापट. स्क्रोल काय झालं. प्रज्ञा माने, लक्ष द्या बेटा. ओके, व्हेरी गुड. श्रुतिका. प्रज्ञा माने तुमचं चुकलं बेटा, लक्ष द्या, सांगते मी समजून. ओके, युक्ता व्हेरी गुड बेटा. काय बोलले, लक्ष द्या बेटा. 10 मिनिटं बाकी, पटकन करा हा. प्रज्ञा माने लक्ष द्या. चला मी सांग, तुम्हाला सांगितले मिरर इमेज मी. पहिले आपण, हे बघा, आपण जे इझी जाते ना ते बघून घे पहिले. ठीक आहे, आता बघा, हे काय डी. डी ची मिरर इमेज कशी होते, ही लाईन ऑफ मिरर आहे. ठीक आहे, जवळ कोण आहे, असं, हा असं या साईडला, मग हे पण या साईडला असं येईल. ठीक आहे, ई ची मिरर इमेज कशी आहे, अशी आहे, म्हणजे या लाईन ऑफ मिरर इमेज जवळ काय, हे लाईन्स आहे 3, आणि हे असं येईल. जे जवळ आहे ते जवळ दिसणार, लक्ष द्या पेनकडे, आणि जी दूर आहे ती दूर दिसणार आहे. बी, बी ची मिरर इमेज काय येणार आहे, सेम अशी, 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 असं काही येणार नाही. हे आपलं बरोबर कळलं. म्हणजे आपलं एवढं कळलं की असं डी येणार आहे, असं ई येणार आहे, आणि असं बी येणार आहे. ठीक आहे, बघू आपण. डी आहे, ई आहे, बी आला का, नाही, तू गेला भाऊ, आउट. ठीक आहे, इथे डी पाहिजे होतं, इथं हे चुकलं. इथे बघा, डी आला आहे, ई आला आहे, बट बी काय गेलंय, उलट झालंय. ठीक आहे, इथे बघा, ई आला आहे, डी आला आहे, बी पण आला आहे, आणि हे हे फिगर आहे स्माइली अशी, लाईन ऑफ मिरर इमेज जवळ कसे येणार आहे, हे बघा, हे स्माइल जे आहे अशी आहे, लाईन ऑफ मिरर इमेज जवळ कशी येणार आहे, अशीच येणार आहे. ठीक आहे, म्हणून आपला आन्सर काय आहे, 4 इज अवर आन्सर. हे येणार का, नाही. कळलं सगळ्यांना? ज्यांचे आन्सर चुकले होते त्यांना कळलं का? 4 इज अवर आन्सर बेटा. ठीक आहे, यस, 4 इज अवर आन्सर. काय बोलले आता, कळलं बेटा? बघा कोण कोण आन्सर रॉंग सांगितलं, प्रज्ञा माने. ठीक आहे, 2 नाहीये बेटा, आन्सर काय आहे, 4 आहे. कळलं तुम्हाला आता? यस, यस, अवनी व्हेरी गुड बेटा. अवनी धानोरा, तुम्ही तुमच्या मम्मीचं नाव कसं तुमचं नाव टाका व्यवस्थित. ठीक आहे,
कळलं? बाकी सगळ्यांचे आन्सर राईट आले होते, 2-3 मुलं चुकले होते. कळलं सगळ्यांना आन्सर? कळलं असेल तर यस टाईप करा. येस. कळलं ना माने आता? ओके चला नेक्स्ट क्वेश्चन नीट वाचा. आता मिरर इमेज नाही सांगितली त्यांनी. क्वेश्चन वाचा ना, आन्सर सांगा. मी काही सांगत नाही तुम्हाला. चला सांगा पटकन, झाले पाहिजे आपले क्वेश्चन्स. उद्या वॉटर इमेज घ्यायची आहे आपल्याला. आन्सर ऑप्शन नंबर, जे सगळ्यांना कळलं आहे, व्हेरी गुड. आता हा आन्सर सांगा. कैवल्य, व्हेरी गुड. कैवल्य. वैष्णवी, गुड. बाकीचे आन्सर सांगत नाहीये का? येत नाहीये? बरं बरं, मी सांगते. चुकलं बेटा. सर्वज्ञ, तुमचं चुकलं. अदिती चुकलं बेटा. अवधीतचं रॉंग राईट आहे. श्रुतिका, ओके ओके, चला चला चला. सारंग लक्ष द्या. सारंगचं राईट आहे. आयुष, बघा सगळ्यांचे आन्सर, कोणाचे राईट कोणाचे रॉंग येत आहे. आपण पहिले क्वेश्चन नीट वाचू, ठीक आहे? पुढील पैकी पुढील पैकी कोणत्या आकृतीच्या डाव्या बाजूस आरसा ठेवल्यास हुबहू आकृती जुळणारे प्रतिबिंब? म्हणजे आता बघा, डावा म्हणजे कोणता साईड? राईट की राईट? राईट साईड की लेफ्ट साईड? उजवा म्हणजे राईट साईड. डावा म्हणजे काय? लेफ्ट साईड. ठीक आहे, बघूया आपण. त्यांचं म्हणणं असं आहे, अशी कोणती आकृती आहे की जर तुम्ही कोणती आकृतीमध्ये डाव्या बाजूस आरसा ठेवलास तर ती आकृती हुबहू दिसणार आहे. म्हणजे तेच आपलं जे आपण असं मिरर असतो, असं ठेवलं आपण. हे बघा, हे राईट साइड आहे, हे लेफ्ट साइड आहे, हे उजवा आहे आणि हे डावा आहे. ठीक आहे, त्या साइड जर ठेवलं तर ते डायग्राम हुबहू तसेच येणार आहे. बघा, म्हणजे सिंपल सिंपल आपल्याला मिरर इमेज करायची. नॉनची मिरर इमेज काय होईल बघा. हे बघा, हे डावा साइड आहे आपला आणि उजवा साइड आहे. डावा साइड काय ठेवायचे आपल्याला? असं ठेवायचं, म्हणजे मिरर ठेवायचंय. मग तुम्हाला सांग, असं सेम डायग्राम आहे. याचं कसं येईल असं याचं कसं येईल? एनचं असं येईल, NON, है ना? एन येणार का? डाव्या बाजूला सेम तसंच उजव्या बाजूला येणार आहे का? नाही. मग तुम्हाला ते पाठ काय सांगितलं होतं मी, ठीक आहे? हे बघा, IMT काय लिहायचं? TMI आलंय का असं? नाही. मॅम, MAM, मॅम. ओके, याची इमेज बघा. एम पण असंच येणार आहे, ए पण असंच येणार आहे आणि एम पण असंच येणार आहे. हे आपलं करेक्ट आहे. पुढचं पण बघू आपण. HUX, एक्स येईल, यू पण असंच येईल आणि एच पण असंच येणार आहे ना? हो. मग आपले 2 आन्सर राहतील. ठीक आहे, बघा आपण बघू. एच सेम असते, यू सेम असते आणि एक्स पण सेम असते. बघा, कॅपिटल यू पण सेम असते, एक्स पण सेम असते. दुसरा MAM, मॅम आहे ना? एम पण सारखं असते. हे बघा, ए पण सारखा आहे आणि एम पण सारखं आहे. MAM, मॅम कळलं तुम्हाला? दुसरं काय आहे ते? HUX, HUX, HUX. स्टाईल एक्स ची पण सारखं येते म्हणे. हो, यू ची पण सारखं येते आणि एच ची पण सारखं आहे. 2 आन्सर आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, असतात. एंडचं बघा,
कळलं? 3 आणि 4 दोन आन्सर येईल. ओके, कळलं सगळ्यांना? साईज डिफरंट आहे. एक मिनिट बघू द्या. नाही नाही, साईज सारखं आहे ना, डिफरंट कशाला? तुम्ही काय करा, हे क्वेश्चन घ्या, एका पेपरवर लिहा, मिरर मध्ये बघा, तुम्हाला कळेल. ओके. चला पुढचा क्वेश्चन सॉल्व करा. चला पुढे अजून 3 क्वेश्चन आहे बेटा, पटापट करा. काय घ्यायची मिरर इमेज? हा डॉट इथे आहे, मग हा डॉट कुठे येईल? या साईडला लाईन ऑफ मिरर इमेज आहे आपली. ठीक आहे, ही असं ट्रायंगल बनणार आहे आपलं. ठीक आहे, आणि फिगर अशी येणार आहे आणि इथे येणार आहे. ओके, फर्स्ट इज अवर आन्सर. कळलं सगळ्यांना? 1 मिनिट आहे, पटकन करा. येस, व्हेरी गुड. अवधीत, देवयानी, कन्या. नेक्स्ट क्वेश्चन. सारांग, व्हेरी गुड बेटा. नेक्स्ट सांगा. तुम्हाला जे टेस्ट येत आहे गुगलवर, व्हॉट्सअपला गुगल टेस्ट, तुम्ही सॉल्व करा.